नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आलो आहे काळभैरव मंदिर, काळभैरव जोगेश्वरी मंदिर आणि त्याच्या आजूबाजूची जी मंदिरं आहेत त्या मंदिरांना भेट द्यायला। गाव आहे कसबा संगमेश्वर। या आवारात ना हे एक पिरॅमिडच्या आकाराचं मंदिर आहे। एवढंच मंदिर आहे, एकच, म्हणजे त्याला अंतराळ वगैरे नाही, एकच गर्भगृह, एकच मंदिर, ते एकच घुमटी आहे पण मोठी पिरॅमिड आणि त्याला वर कळस असं। तिकडे एक मंदिर आहे, इकडे एक छोटीशी घुमटी आहे। हे मंदिर आहे किथे एक भव्य असा नंदी आहे हा, आणि इथे पुरातन पाण्याची टाकी पण आहे। ते एक सुंदर असं मंदिर आहे। हे एक मंदिर आहे सुंदर असं, पण आता ते ढासळलं आहे। तिच्या आजूबाजूला इथे असे अवशेष इतस्ततः विखुरलेले आहेत, भरपूर अवशेष आहेत। इथे एक चतुर्भुज विरगळ आहे। हा माझ्या मते शेषशाही विष्णू आहे हा, आणि त्याचं साईज बघायला गेलं तर हा माझा चष्मा आहे। हा चष्म्याचा साईजवरनं तुम्हाला ह्या नंदीचा साईज, शेषशाही विष्णूचा साईज आपल्याला लक्षात येईल। आणि हा आमलक आहे, इथे वर कळस आहे, हा नंदी आहे। आतमध्ये मात्र मंदिर आता वर भग्न झालं आहे, मागे त्याचा कळस ढासळला आहे। पण हे एकदम ओरिजिनल असे सुरुवातीची डिझाईन असतात, जसं दरवाजाची चौकटीची डिझाईन, आणि वेगळ्याच प्रकारचं हे मंदिर आहे। तिथे पण आपण जाऊया त्या मंदिरात। हा चतुर्भुज विरगळ, आणि इथे एक गधेगळ पण आहे, आणि गाय वासरू शिल्प पण आहे। हे दोन्ही गोष्टी आहेत, गाय वासरू शिल्प आहे, इथे गधेगळ आहे, एकाच ह्याच्यामध्ये। विशेष गोष्ट आहे। विष्णू कसा दिसतोय वरून, छान आहे। इथे पण एक मूर्ती आहे खंडित, पण त्याचा कळस मात्र ढासळला आहे। ह्याच्या पण भला मोठा असा कळस आहे वर, मोठा थोरला कळस, आणि असे त्रिकोणी असे, काय म्हणतात त्याला, पंचभूम असं काहीतरी म्हणतात। त्याच्यात पाच पाच असे भाग जर आले तर पंचभूम शिखर वगैरे असं काहीतरी त्याला, मी विसरलो आता त्याला काय म्हणतात। आणि सुंदर असं मंदिर आहे। या मंदिराला नाव आहे, ते मी नाव विसरलो आता, काय त्याला म्हणतात ते। देव सोमेश्वर, हे सोमेश्वराचं मंदिर आहे। अगेन टिपिकल, पण हे जास्त डेकोरेटिव्ह मंदिर आहे आणि स्वच्छ आहे अजूनही। पण याचा वरचा कळस आहे आता तो ढासळणार आहे। याचा जे मूळचा कळस असतो तो, त्याचं डिझाईन हे असं असतं, हे जे आहे डिझाईन ते, आणि हे जे डिझाईन आहे वर, हे असे त्याच्या कळसाचं डिझाईन आहे वरच्या। आणि हा जो आमलक आहे हा असा दिसतो, अत्यंत देखणा असा नंदी आहे। ही पाणी फिरवण्यासाठी जागा केलेली आहे, इकडनं त्याला बाहेर जायला जागा ठेवलेली आहे त्या बाजूला। एकदम असं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे, आटोपशीर छोटेखानी असं देखणं मंदिर आहे, टिपिकल 11वा-12वा शतक। आता हा माझा चष्मा आहे, त्याच्यावरून आपल्याला नंदीचा आकाराचा अंदाज येईल, किती मोठा आहे ते। सुंदर असा नंदी आहे, आणि त्याच्या इथे पायाखाली कोणीतरी त्याने चिरडलाय, नंदीच्या पायाखाली। विशेष गोष्ट, सोमेश्वर मंदिर, इकडे ते सोमेश्वर मंदिर आहे। इकडे पाण्याची मोठी अशी तळी आहे, आणि हे लक्ष्मी नृसिंहाचं कसबा संगमेश्वरमधलं दुसरं एक सुंदर असं मंदिर आहे। शंकर अनंत सप्रे, गंगाराम केशव सुर्वे यांचे स्मरणार्थ यांच्याकडून मंदिरास यांनी लादी बसवली, आणि सुंदर असं मंदिर आहे। आणि पुरातन अशी ही मूर्ती आहे लक्ष्मी नृसिंहाची।
कालच उत्सव लक्ष्मी नृसिंहाचा पार पडला आणि 12 अवतारही कोरलेले आहेत त्याच्या आजूबाजूला. उदाहरणार्थ हा कालकी आहे, कालकी. सुंदर अशी मूर्ती आहे लक्ष्मी नृसिंह. मागे सप्तेश्वराचं मंदिर आहे वर डोंगरामध्ये आणि हे काळभैरवाचं मंदिर. हे एकशी ज्ञानवापी कुंड हे पावसाळ्यात एकदम भरलेले असतात. आता ते सुकलंय आणि तीर्थ, प्राचीन तीर्थ क्षेत्र म्हणतात ना, तर ते प्राचीन असं तीर्थ आहे हे आणि त्याला जिवंत झरेत. आणि हे श्री देव काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिर. नटश्रेष्ठ नारायण खातू, लक्ष्मी खातू यांच्या स्मरणार्थ देवालयाच्या भोवतालची लादी खातू बंधू यांच्याकडून संगमेश्वर. इथे एक सतीशिळा आहे, हे नागदेवता आहे, दुसरी सतीशिळा, तिसरी सतीशिळा, एक विरगळ आहे, हा स्तंभ आहे, ते नंदी आहे आणि नारायण फाटक यांच्या स्मरणार्थ ही इकडे कार्तिक स्वामीची घुमटी आहे. कार्तिक स्वामी. या इथे आपल्याला सतीशिळा 1, 2 हे नंदीपीठ आहे आणि ही पण सतीशिळा आहे. इथे असा ब्रिज आहे, इथे वरनं सप्तेश्वराचं पाणी आहे ते इथे खाली येत आणि एक नदीचा असा प्रवाह, हा अलकनंदा ओढा आहे आणि त्याचा प्रवाह तयार होतो. आणि हे काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानीचं प्राचीन असं मंदिर आहे आणि अत्यंत सुशोभित असा परिसर हा केलेला आहे. हे जे मंदिर आहे हे श्री डाळेश्वर मंदिर आहे आणि काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी हे सगळे विश्वस्त आहेत. खातू, कोळवणकर, शेटे, सदाशिव हरी लिंगायत वंश परंपरा, फाटक कोळवणकर असे विश्वस्त मंडळी आहेत आणि ही अत्यंत पुरातन जागृत असं देवस्थान आहे. इथे काळभैरवाची आरती आहे. उभा दक्षिणापंथे काळाचा काळ, खड्गचक्र हाती त्रिशूळ. जय देव जय देव जय क्षेत्रपाळा, आरती वाळू तुझिया मुखकमला, जय देव जय देव. काळभैरवाची आरती हे आहे काळभैरव स्तोत्र. नमो भैरव देवाय नित्यया नंदमूर्ते, विधिशास्त्रांत मार्गाय वेदशास्त्रार्थ दर्शने. हा इकडे कसबा संगमेश्वर नायरी रस्ता आहे आणि इकडे हा बोर्ड आहे देव काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिर, सोमेश्वर, काशी विश्वेश्वर, डाळेश्वर, कार्तिक स्वामी, नृसिंह मंदिर, देवी बागेश्वरी. आणि हा रस्ता इकडे जातो आणि या भागाचं नाव आहे भेंडी बाजार, कसबा संगमेश्वर. हा वर देवपाटकडे जाणारा रस्ता आहे आणि हा जो आहे हा अलकनंदा ओढा आहे, ओढा. आणि इथे त्याचा केव्हा बांधला, अलकनंदा कॉजवे, त्याचा हा बोर्ड लिहिलेला आहे. कामाला सुरुवात 1953, काम पुरे 1956 आणि बाकी सगळी माहिती दिलेली आहे अलकनंदा ओढ्याशी संबंधित. सुंदर अशी माहिती आहे ही. कॉजवे, अलकनंदा कॉजवे असं त्याला नाव आहे आणि हा आहे अलकनंदा ओढा. सुंदर असा हा ब्रिटिशकालीन पिलर आहे. अशा तऱ्हेने काळभैरव आणि सोमेश्वर, त्याच्या मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील मंदिरांशी संबंधित असलेला हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.